ई बालभारतीने तिसरी कृतीपत्रिका मराठी या विषयाची अपलोड केलेली आहे. त्याची उत्तरपत्रिका पण अपलोड केलेली आहे. डाव्या बाजूला आपणास दिसत आहे प्रश्नपत्रिका आणि उजव्या बाजूला त्याची उत्तरपत्रिका. डाव्या बाजूला जी प्रश्नपत्रिका देण्यात आलेली आहे बघा, त्यामधील पहिला प्रश्न देण्यात आलेला आहे, उत्तराच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. उजव्या बाजूला त्या प्रश्नाचं उत्तर देण्यात आलेलं आहे, वसंत ऋतूचा स्पर्श. त्याचं उत्तर आहे संजीवक आणि विलक्षण जादूचा किंवा जादुई. प्रश्न दुसरा देण्यात आलेला आहे, खालील वाक्यांच्या सहाय्याने गवताचे पाते आणि पिकलेले पान यांच्या वृत्तीतील फरक स्पष्ट करा व तक्ता पूर्ण करा. त्याचं पूर्ण उत्तर दिलेलं आहे बघा इथे या ठिकाणी. गवताचे पाते गोड स्वप्न बघणारे, कर्णकटू आवाज सहन न होणारे. पिकलेले पान स्वतःला रसिक समजणारे, स्वतःला उच्च पदस्थ समजणारे. पुढील प्रश्न आहे, चौकटी पूर्ण करा. गवताच्या पात्याचे स्वभाव विशेष. उजव्या बाजूला त्याचे उत्तर देण्यात आलेलं आहे. कोणकोणते स्वभाव विशेष आहेत तर स्वप्नाळू, स्वप्न पाहणारा, किरकिरा, चिडखोर, नंतर चिडखोर, अरसिक, हे त्याचे स्वभाव विशेष देण्यात आलेले आहेत. पुढचा प्रश्न आहे व्याकरणातला, अधोरेखित शब्दांची जात ओळखा. चिंतेने फक्त कपाळावरच्या आड्या वाढतात. आड्या या शब्दाचा तुम्हाला अधोरेखित शब्दांची जात ओळखा. धरणी मातेच्या कुशीत झोपी गेलेले एक चिमणे गवताचे पाते जागे झाले. चिमणे या शब्दाचं जात ओळखायची आहे. नंतर पिकलेले पाने शब्दावरून गळून पडू लागली. वरून या शब्दाचं तुम्हाला जात ओळखायची आहे. तर बघा उजव्या बाजूला चौकटीमध्ये दिलेला आहे शब्द चिमणे आणि त्याची जात दिलेली आहे विशेषण. दुसरा शब्द आहे वरून आणि त्याची जात देण्यात आलेली आहे शब्दयोगी अव्यय. पुढचा प्रश्न आहे, अधोरेखित शब्दाचे वचन बदलून वाक्य पुन्हा लिहा. चिंतेने फक्त कपाळावरच्या आड्या वाढतात. आड्या या शब्दाला अंडरलाईन केलेली आहे. त्याचं तुम्हाला वचन बदलून वाक्य पूर्ण लिहायचं आहे. तर बघा त्याचे उत्तर देण्यात आलेले उजव्या बाजूला, चिंतेने फक्त कपाळावरची आडी वाढते. आड्याचं आडी करण्यात आलेलं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे चौथा, गवताच्या पात्यासारखा स्वभाव असणारा व्यक्तीबद्दल तुमचे मत लिहा. स्वमत आहे हा आणि त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही तुमच्या शब्दामध्ये मांडायचे आहे. अशा अनुरूप असेल तर तुम्हाला त्या प्रश्नाचे उत्तर मार्क्स तेवढे देण्यात येणार आहेत. प्रश्न पहिला आहे, परिणाम लिहा. अरुणिमाचा ऑक्सिजन साठा संपल्याचा परिणाम. त्या प्रश्नाचं उत्तर देण्यात आलेलं आहे, अरुणिमाचा जीव गुदमरू लागला, श्वास घेण्याचा प्रयत्न करू लागली. पुढचं प्रश्न आहे, चुकीचे विधान शोधा. त्याचं उत्तर देण्यात आलेलं आहे, अरुणिमाच्या मते प्रयत्न निष्फळ ठरणे म्हणजे अपयश नाही, हे त्याचे उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे, आकृती पूर्ण करा. गिर्यारोहणाचे अरुणिमाला प्राप्त झालेल्या गोष्टी. गिर्यारोहणाने अरुणिमाला प्राप्त झालेल्या गोष्टी, त्याच्यातला पहिला आहे आत्मविश्वास, नेतृत्व, गटबांधणी, पोलादी कणखरपणा. पुढचा प्रश्न आहे व्याकरण. सूचनेनुसार कृती करा. अधोरेखित शब्दांचे विरुद्धार्थी शब्द वापरून वाक्य पुन्हा लिहा. प्रयत्न निष्फळ ठरणे म्हणजे अपयश नसतं. अपयशला अंडरलाईन करण्यात आलेले, अधोरेखित करण्यात आलेलं आहे. त्या प्रश्नाचं उत्तर देण्यात आलेलं आहे, प्रयत्न निष्फळ ठरणे म्हणजे यश असतं. इकडे डाव्या बाजूला प्रश्नामध्ये अपयश नसतं आणि त्याचंच उत्तर देण्यात आलेले, प्रयत्न निष्फळ ठरणे म्हणजे यश असतं. पुढचा प्रश्न आहे, खालील तक्ता पूर्ण करा. शब्द आणि विभक्तीचे नाव लिहायचे आहेत. तर शब्द आहे माझ्यात, त्याची विभक्तीचे नाव आहे सप्तमी. दुसरा शब्द आहे गिर्यारोहणाने, विभक्तीचे नाव आहे तृतीया. पुढचा प्रश्न आहे स्वमत. अरुणिमाने उत्तरात दिलेला संदेश तुमच्या शब्दात लिहा. आणि हा प्रश्न तुम्हाला समजून अशानुरूप तुम्हाला त्याची उत्तर लिहायची आहेत. पुढचा प्रश्न आहे, उत्तराच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. फरक स्पष्ट करा. थकवा, कंटाळा.
त्याचे उत्तर देण्यात आलेलं आहे शारीरिक अवस्था. थकवा म्हणजे शारीरिक अवस्था, कंटाळा म्हणजे मानसिक अवस्था. थकवामध्ये आहे विश्रांतीने थकवा जातो, थकवा दूर होऊ शकतो. कंटाळा कृतीत रूपांतरित होऊ शकतो. पुढचा प्रश्न आहे खालील आकृत्या पूर्ण करा. थकवा किंवा कंटाळवाण्याचा कामावर होणारा परिणाम. त्या प्रश्नाचं उत्तर देण्यात आलेलं आहे हाती घेतलेल्या कामाची प्रत खालावते. दुसरा आहे आळसाचे लक्षण असणारे दुर्गुण. एक आहे जडता, नंतर शिथिलता आणि मंदपणा. पुढचा प्रश्न आहे व्याकरण सूचनेनुसार कृती करा. थकणे ही एक शारीरिक अवस्था आहे. त्याचं उत्तर देण्यात आलेलं काळ ओळखा. तर ते काळ आहे वर्तमान काळ. त्याच्यामधील आ आहे ती शक्ती ओलांडली म्हणजे थकवा येतो. भविष्यकाळ करा. त्या प्रश्नाचं उत्तर आहे ती शक्ती ओलांडली म्हणजे थकवा येईल. दुसरा आहे त्याच्यातला शिथिलता व कंटाळा या नामांचा उपप्रकार ओळखा. शिथिलता त्याचा उपप्रकार आहे भाववाचक नाम. कंटाळा आणि त्याचा उपप्रकार आहे सामान्य नाम. प्रश्न चौथा आहे स्वमत. त्याचे तुम्ही प्रश्न समजून आशानुरूप विचार निरीक्षण यावर आधारित स्वमत मांडण्यास गुणगान करण्यात येईल. पुढचा प्रश्न दुसरा आहे कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. कवीने पाखराला कराव्यात सांगितलेल्या गोष्टी. आकाशी झेप घे, सुखाचा आसरा सोड, दूर विहार कर, कष्ट कर. पुढचा प्रश्न आहे एक किंवा दोन शब्दात उत्तर द्या. पहिला आहे पोपटाचे राहण्याचे ठिकाण. त्या प्रश्नाचं उत्तर आहे जंगल, पिंजरा. पोपटाचे खाद्य आहे डाळिंब, पेरू, हरभऱ्याची डाळ, मिरची. पुढचा प्रश्न आहे खालील शब्दसमूहाचा अर्थ स्पष्ट करा. तुझ कळते परी ना वळते. त्याचं उत्तर आहे तुला समजते पण कृतीत उतरवता येत नाही. पुढचा प्रश्न आहे काव्य सौंदर्य. सुखलोलूप झाली काया, हा कुठवर वेड्या घेसी आसरा. या काव्यपंक्तीतील विचार सौंदर्य स्पष्ट करा. यामध्ये तुम्हाला स्वभाषेत याची मांडणी करायची आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न दुसरा आ. खालील मुद्द्यांच्या आधारे कोणत्याही एका कवितेसंबंधी कृती सोडवा. पहिला आहे खोद आणखी थोडेसे. त्याचा पहिला प्रश्नाचं उत्तर आहे प्रस्तुत कवितेची कवियत्री आसावरी काकडे. कवितेचा रचना प्रकार आहे मुक्तछंद. कवितेचा विषय आहे जीवनात प्रयत्न व सकारात्मकता यांचे महत्त्व अनन्य साधारण आहे. पुढच्या प्रश्न चौथा, पाचवा, सहावा योग्य उत्तराला गुण द्यावेत हे तुम्ही तुमच्या भाषेत द्यायचे आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे मग त्याच्यामध्ये अजून दुसरा प्रश्न आहे भरत वाक्य. प्रस्तुत कवितेचे कवी मोरोपंत. कवितेचा रचना प्रकार वृत्तबद्ध काव्य, पृथ्वीवृत्त. कवितेचा विषय सज्जन माणसाच्या सहवासाने व सद्विचारांच्या श्रवणाचे महत्त्व सांगितले आहे. चौथा, पाचवा, सहावा तुम्हाला तुमच्या भाषेत लिहायचे. तुम्हाला योग्य उत्तर असेल तर तुम्हाला गुण देण्यात येईल. प्रश्न दुसरा ई. खालील दिलेल्या काव्यपंक्तीचे रसग्रहण करा. त्यामध्ये कवितेचा अर्थ, आशय समजून योग्य उत्तर, भाषाशैली, काव्य वैशिष्ट्ये इत्यादी लक्षात घेऊन एकत्रित गुणदान करणे अपेक्षित. अशा पद्धतीने तुम्हाला गुण मिळणार आहे. विभाग तिसरा आहे स्थूल वाचन. खालीलपैकी कोणतेही दोन कृती सोडवा. मुक्कामामध्ये नियोजनबद्ध प्रवासावर अधिक विश्वास ठेवावा. या लेफ्टनंट स्वाती महाडिक यांच्या विधानाविषयीचे तुमचे विचार स्पष्ट करा. हे तुम्हाला संपूर्ण पाठाचे आक्रमक पाठावरील मध्यवर्ती विचार कृतींच्या अशा पद्धतीने तुम्ही उत्तरे लिहाल तर तुम्हाला पूर्ण गुण देण्यात येतील. प्रश्न चौथा आहे व्याकरण घटकावर आधारित कृती, समास. आणि ते उत्तर उद्या बाजू देण्यात आलेले आहे.
समासाचे नाव आहे समाहार द्वंद्व समास. उदाहरण आहे केर कचरा. समास विग्रह आहे केर कचरा वगैरे. दुसरा आहे अव्ययी भाव समास. उदाहरण आहे प्रतिक्षण आणि समास विग्रह आहे प्रत्यक्षणाला. द्विगु समास. उदाहरण आहे पंचारती. समास विग्रह आहे पाच अर्थांचा समूह. समासाचे नाव आहे विभक्ती तत्पुरुष समास. उदाहरण आहे राजवाडा आणि समास विग्रह आहे राजाचा वाडा. दुसरा अलंकार. खालील वैशिष्ट्यावरून अलंकार ओळखा व समर्पक उदाहरण लिहा. उपमेय व उपमान या दोघांत भेद नाही. उपमेय हे उपमानच आहे. अलंकाराचे नाव आणि अलंकाराचे उदाहरण. अलंकाराचे नाव आहे रूपक. या अलंकाराचे उदाहरण योग्य उदाहरण ग्राह्य धरावे. रूपक ह्या अलंकाराचा वापर करून तुम्हाला उदाहरण द्यायचं आहे. प्रश्न तिसरा. खालील काव्यपंक्तीतील वृत्त ओळखा. तदितर खग येणे वेगळाले पळाले. उपवन जल केली जे कराया मिळाले. त्याचे वृत्त आहे मालिनी वृत्त. पुढचा प्रश्न आहे शब्दसिद्धी. कंसातील शब्दांचे खाली दिलेल्या वाक्यात वर्गीकरण करा. त्याचं उत्तर आहे प्रत्यय घटित महत्त्व चढाई. उपसर्ग घटित निकामी सुकुमार. आणि अभ्यस्त आहे घेई घेई लुटुपुटू लुटुलुटू. प्रश्न पाचवा आहे सामान्य रूप तक्ता पूर्ण करा. शब्द आणि सामान्य रूप. धोब्याने धोब्या. शाळेतून शाळे. दिलेल्या वाक्यात कंसातील वाक्य प्रचारांचा वापर करून वाक्य पुन्हा लिहा. 15 ऑगस्टला उत्तर देण्यात आलेले 15 ऑगस्टला या वार्षिक राष्ट्रीय क्रीडा स्पर्धाची मुहूर्त मेढ रोवली. गावात वाघ शिरल्याने कळताच गावकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले. तक्ता पूर्ण करा. वाक्यप्रचार शिराधार्थ मानणे. अर्थ आहे महत्त्व देणे. कान देऊन ऐकणे. लक्षपूर्वक ऐकणे. पुढचा आहे भाषा सौंदर्य शब्दसंपत्ती. पुढील वाक्याचे 2 अर्थ लिहा. मेघ घन दाट. पुढील शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा. दिशा दाखविणारा दिशादर्शक मार्गदर्शक. वाहन चालविणारा वाहक चालक. दिलेल्या शब्दातून 2 अर्थपूर्ण शब्द तयार करा. नगरपालिका नर नग कान पार पान. कोणतेही 2. पुढचा प्रश्न आहे कटात बसणारा शब्द ओळखा. खाणे जेवणे जेवणे करणे. त्याचं उत्तर आहे जेवण. पुढचा आहे मधुर स्वस्त पाणी स्वच्छ. त्याचं उत्तर आहे पाणी. पुढचा प्रश्न आहे लेखन नियमानुसार लेखन. पहिला आहे शब्द अचूक शब्द ओळखा. उत्स्फूर्त उत्स्फूर्त. त्याच्यातला अचूक शब्द आहे उत्स्फूर्त. म्हणजेच 2 नंबरचा उत्स्फूर्त. 2 नंबरचा सॉरी 3 नंबरचा उत्स्फूर्त. पुढचा आहे सम्मान सन्मान सन्मान आणि सन्मान. त्याचं आहे उत्तर 3 नंबरचं सन्मान. पुढचा प्रश्न आहे खालील वाक्य लेखन नियमानुसार लिहा. उत्तर देण्यात आलेले आणि त्याच क्षणी नवे विचार नव्या कल्पना माझ्या मनात कारंज्याच्या तुषाराप्रमाणे उडू लागतात. पुढचा प्रश्न आहे विरामचिन्हे. खाली दिलेल्या उपयोगावरून कोणती विरामचिन्हे वापराल ते लिहा. उत्तर देण्यात आलेले बघा उजव्या बाजूला. या पद्धतीने तुम्हाला उद्गारवाचक चिन्हाचा वापर करायचा आहे. सेमी अवतरण चिन्ह देण्यात आलेलं आहे. अर्ध अवतरण चिन्ह आणि
उद्गारवाचक शेवटी देण्यात आलेले आहे चौकटीमध्ये. पुढच्या प्रश्नांची उत्तर देण्यात आलेली बघा. खालील वाक्यात योग्य विरामचिन्हे घाला. तुम्ही खरं सांगत नाही, केस आपोआप काळे राहतात काय? आणि त्याला विरामचिन्ह कशा पद्धतीचे वापरायचे आहेत उजव्या बाजूला त्याचं उत्तर देण्यात आलेलं आहे. नंतर खाली आहे, खालील शब्दांचा प्रचलित मराठी शब्द येथील शब्द लिहा. हायवे आणि इंटरव्ह्यू. हायवेला आहे महामार्ग, इंटरव्ह्यू म्हणजेच मुलाखत. पुढचा प्रश्न आहे, दिलेल्या सूचनांच्या आधारे खालील शब्दकोडे सोडवा. उभे शब्द करी काम, आडवा शब्द मन मोहित करणारा. उभे शब्द करी काम, दुसरा आहे हात या अर्थाचा शब्द, आडवा शब्द मन मोहित करणारा. विभाग 5वा आहे उपयोजित लेखन. त्याच्यामध्ये आहे पत्रलेखन, नंतर खालील कृती सोडवा. त्याच्यामध्ये बातमी लेखन, कथा लेखन आणि कौशल्य लेखन कौशल्य हे प्रश्न आहेत. याचे उत्तर तुम्हाला सोडवायचे आहेत.